पलूस कडेगावमध्ये नाही पण पलूस शहरामध्ये झालंय एवढं मला ठामपणानं सांगावं लागेल। जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं काम सम्राट बाबा पलूस शहरामध्ये। आम्ही रामानंद पाटील मगाशी बोलले, मी प्रत्येक सोमवारी येतो आणि 10-20 घरांना भेटी देतो। दादा आमच्याकडे रेकॉर्ड ठेवले, मी 3 वर्षामध्ये 1100 घरांना भेटी दिली या ठिकाणी चांगल्या वाईट प्रसंगाच्या संदर्भात। एवढं पलूस जाम आम्ही या ठिकाणी बांधलेलं आहे आणि तरी सुद्धा मित्रपक्षांना बरोबर घेऊन जायची मानसिकता आमची आहे। त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी बरोबर आम्ही चर्चा केली, त्यांना मी सांगितलं की तुम्हाला नगरसेवक काय कमी जास्त करून वाढवून देऊ। शरद भाऊंची बी माझी चर्चा या ठिकाणी झाली, परंतु नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल, कारण प्रचंड त्रास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय। उभं नगराध्यक्षपद आम्ही आमच्या मित्र पक्षाला या ठिकाणी देऊ, आमची युती करायची तयारी आहे, परंतु युती होत नसली तरी सुद्धा लढायची तयारी आहे। एवढी ताकदीनं मजबूतीनं आम्ही बांधणी या ठिकाणी केलेली आहे आणि मला विनंती आहे की मित्र पक्षानं सुद्धा जवळ यावं, उपनगराध्यक्षपद घ्यावं। नगराध्यक्ष भाजपचा होईल, सीट किती मागे पुढे करायचे ते आपण ठरवू, परंतु आपल्याला एकत्र घेऊन जाण्याची मानसिकता भारतीय जनता पार्टीची इथलं नेतृत्व तयार आहे। ते काय करायचं आणि काय नाही ते तुम्ही ठरवायचं। आम्ही तुमच्या तिकडं चेंडू टाकलेला आहे, आता तुम्ही कसा घ्यायचा आणि त्याचं काय करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे। मग आज काय मागितलं तर ह्या पलूस शहराचा विकास व्हायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचं, शक्य असेल तर महायुतीचं, पण नगराध्यक्ष काय आम्ही सोडणार नाही, पण शक्य नसेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ देत आणि ते सरकार येऊन भारतीय जनता पार्टीचा फायदा नाही, ते सरकार आल्यामुळे केंद्रात भाजपचं सरकार, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आणि पलूसमध्येही भाजपचं सरकार असं झालं तर या पलूस शहराचा विकास व्हायला मी बाजारपेठ